थोड्याच वेळात आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये कोळी बांधवांकडून भगिनींकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात येणार आहे। आणि त्यासाठी आता माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी हळूहळू या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। यामिनीताईंशी बातचीत करून जाणूया। यामिनीताई, ज्या पद्धतीने आता एकनाथ शिंदेंना आव्हानं दिली जात आहेत, आधी वरळीचं आव्हान होतं, आता ठाण्याचं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलेलं आहे। एकनाथ शिंदे आज या मंचावरून काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। आपल्याला काय वाटतं, एकनाथ शिंदे काय बोलतील, हे आव्हान स्वीकारतील का? खरं तर महाराष्ट्र राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत आणि मला वाटतं त्यांच्या डोक्यात काय चाललेलं आहे याचा अंदाज मीही लावू शकत नाही, नाहीतर एवढी मोठी क्रांती घडली नसती। त्यामुळे आज आव्हान कशाला, आपण काम करत राहायचं असं त्यांचं म्हणणं आहे, आपलं काम बोलतं असंही म्हणणं आहे त्यांचं। त्यामुळे आत्तापर्यंत जूनपासून आत्तापर्यंत आमच्यापैकी कोणी कुठल्याही मीडियाला सामोरं गेलेलं नाही आहे, नाही आम्ही कुठली कमेंट दिलेली आहे की, कारण ॲक्शनला रिॲक्शन एक्सपेक्टेड असते, पण ते आम्ही ॲक्शनला रिॲक्शन न केल्यामुळे सगळं महाराष्ट्रात सगळं सुरळीत चाललेलं आहे। आज ते काय बोलतील हे मला वाटतं मला अंदाज लावता येत नाही आहे, ते उभे राहिल्यावर सगळ्यांना कळेलच। पण आज ज्या पद्धतीने कोळी बांधव भगिनी आहेत त्या मैदानात यायला सुरुवात झालेली आहे, असं नाही वाटत की एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन आहे, हे शक्ती प्रदर्शनच उत्तर असेल? मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय हे महाराष्ट्राचे आहेत, एका विधानसभेवर आपण कशाला कॉन्सन्ट्रेट करायचं ना। महाराष्ट्रात त्यांनी महाराष्ट्र जिकडे कोपऱ्यात जातात। आता मी माझ्या नातवाचं उदाहरण देते। 5 वर्षाचा माझा नातू जेव्हा त्यांना टी व्हीवर पाहतो तेव्हा तो त्यांना म्हणतो हे ओकेनाथ शिंदे आहेत, म्हणजे 5 वर्षाचं बाळ त्यांना ओळखायला लागलेलं आहे। दॅट्स इट, विधानसभेत बोलायची गरज वाटत नाही मला। समाधान सरवणकर आहेत। समाधानजी, कसं बघताय आजच्या या संपूर्ण रॅलीकडे, शक्ती प्रदर्शनाकडे, काय अपेक्षित आहे या सभेतून तुम्हाला? वरळीची ही जनता जो काम करतो त्याच्या पाठीशी उभी राहणारी ही जनता आहे। जे काम त्यांना 2.5 वर्षात नाही जमलं ते शिंदे साहेबांनी 6 महिन्यात केलेलं आहे, त्याच्यामुळे जो काम करेल त्याच्या पाठी ही जनता असते। ह्याच्या आधी या ठिकाणचे आपण अनेक आमदार बघितले असाल की जे कामाच्या जीवावरती जिंकून आलेले आहेत, त्याच्यामुळे शिंदे साहेबांवरती वरळीच्या जनतेचा विश्वास आहे। आणि येणाऱ्या काळात आपल्याला बाळासाहेबांच्या शिवसेनेचा इकडे आमदार 100% दिसेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। एका पद्धतीने जर पाहिलं तर 2 माजी नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल झालेले आहेत, जो मतदारसंघ आदित्य ठाकरेंचा। आगामी काळात या रॅलीनंतर आपल्याला काही अपेक्षा आहे का की आणखीन काही ही संख्या वाढेल? नक्कीच, वरळी विधानसभेतले प्रत्येक म्हणजे जो नगरसेवक आहे, मीही त्यांच्यावर काम केलेलं आहे, कोणाचंही काम ऐकण्याचं मनस्थितीत आदित्य साहेब नव्हते, त्याच्यामुळे ही आज परिस्थिती आलेली आहे। वरळीचे सर्व नगरसेवक हे त्यांच्यावरती नाराज आहेत आणि येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या संख्येने नगरसेवक या पक्षात प्रवेश करतील हे आपण बघालच। नक्कीच, तर आपण बघितलं की समाधान सरवणकर असतील किंवा यामिनी जाधव असतील, यांनी सांगितलेलं आहे की विकासाच्या दृष्टीने हे काम सुरू आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आगामी काळात या मतदारसंघामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आमदार असेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आगामी काळात नगरसेवकांचं पण इनकमिंग मोठ्या प्रमाणात होईल, अशी प्रतिक्रिया समाधान सरवणकर यांनी दिलेली आहे। वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।